सुकल्प का? अच्छा. हाय, मी निकिता. ॲक्च्युली सॉरी तुम्हाला त्रास देण्याबद्दल. खरं तर मला जरासं बोलायचं होतं. त्यामुळे मी तुम्हाला अर्जंटली बोलवलं. तुम्हाला काही त्रास तर नाही झाला ना? बरं ठीक आहे. आपण जरा महत्त्वाच्या विषयावर बोलूया आता. खरं तर खरं तर मला हे लग्न करायचं. खरं तर मी स्पष्टपणेच सांगते तुम्हाला. आता बाबांनी ठरवलं आहे तर मी काही बोलूही शकत नाही आणि काही सांगूही शकत नाही. खरं तर मला समजून घेणारच कोणी नाही आहे आणि आई-बाबांना कसं सांगणार ना? त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणेच सांगते. आपण बसून बोलूयात का? तुम्हाला काही मागवायचं आहे का? लाईक कॉफी अदर समथिंग? शुअर. नाही, नाही. थँक यू. आपण मुद्द्यावर येऊयात? ठीक आहे. खरं तर तुम्हाला वाईट वाटणार असेल तर मी स्पष्टपणे बोलू शकते का? ठीक आहे. खरं तर मला हे लग्न मान्य नाही आहे. माझं म्हणजे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि मी नाही करू शकत हे लग्न तुमच्यासोबत आणि मलाही तुमचं लाईफ नाही डिस्ट्रॉय करायचं. सो मी तुम्हाला स्पष्टपणेच सांगते की मला हे लग्न नाही करायचं आणि तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सॉरी. नाही, 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 नाही. तसं काही नाही आहे की तुमच्यामध्ये काही वाईट गुण आहेत किंवा असं असं खरंच काही नाही आहे. तुम्ही खरंच खूप सुंदर आहात आणि स्वभावाने पण खूप सोज्वळ आहात. पण खरं तर तुम्ही समजूच शकता मला आणि तुमच्या इतकं कोण समजून घेणार? खरं तर आपण एकाच वयाचे आहोत. समवय असल्यामुळे आपल्या दोघांचाही विचार खरं तर पटणारच. पण आई-वडिलांना आपण नाही सांगू शकत या गोष्टी. सो मी तुम्हाला स्पष्टपणेच सांगते की माझं दुसऱ्यावर कोणतरी प्रेम आहे आणि तुम्ही ते मान्य कराल अशी अपेक्षा.